ताई. नमस्कार. नमस्कार नमस्कार या. आजवर साहेबांनी कधी होळी साजरी केली नाही. यंदा काही विशेष आहे का? हो, या वर्षीची होळी माझ्यासाठी आणि घरच्यांसाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही या ना, बसून घ्या या. काका काकू वा 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 या या. श्रावणी, अगं शुभू कुठं दिसेना ते? दुसरं कुठलं तरी काम असेल इथेच कुठेतरी. तुम्ही या बसा, मी पण आले. आव, हिनच तर आपल्या शुभूला बोलवलं फोन करून. मग आता कुठे दिसेना तो? असेल कुठं तरी येईल त्यो. तुम्हाला काय वाटतंय, काय होईल इथं? काहीतरी डेंजर होणार आहे एवढं नक्की आहे कारभार नाही. कारण आज मी सकाळी पंचांग बघितलं ना, तेव्हाच कळलं आजचा दिवस लय वाईट आहे. अरे काय हे कोणी सांगितलं तुला करायला? मॅडम ती श्रावणी मॅडमने करायला सांगितलेलं. अहो श्रावणी असं का करते? काय चाललंय, काय चाललंय हे? या घरात होळी कधीच पेटवली जात नाही, माहितीये ना तुला? उचलले सगळं. काही उचलणार नाहीये आणि मला सगळं माहिती. आज या घरात होळी साजरी होणारच. माझं ऐकणार नाहीयेस? नाही ऐकणार आहे. तुझ्या बापाला कळलं ना? माझा बाप कोण आहे ते तरी कळू दे ना मला. नाही कळणार, कधीच कळणार नाही. निवगास त्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न केलास ना, तर जे हातात आहे ते सुद्धा गमावून बसशील. अलकनंदा मॅडम, जी लोक युद्धाला उतरतात ना, त्यांना काही गमवण्याची भीतीच नसते. युद्ध आहे तुझं हे? हो, नात्यांसाठी आणि नात्यांमुळेच तर कितीतरी युद्ध घडली. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत, आज, इथे आणि आता. आणि हे तर स्पष्टच आहे की तुम्ही माझ्या आत्या नाही आहात. त्यामुळे तुम्हाला मला हे प्रश्न विचारायचा काहीही अधिकार नाही. मग काय चाललंय हिचं हे सगळं? मूर्ख मुलगी आहे ती, होळी पेटवायला निघाली आहे. तिच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे, पण तिला जे पाहिजे ना ते तिला कधीच मिळणार नाही.